नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण फिटिंग कसं करणार ते बघत आहोत. तर त्याच्यासाठी मी फिटिंगचे मापे आधीच ऑलरेडी घालून घेतलेली आहेत आणि तिथून मी फिटिंग आता हाताच्या बाजूने स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही कमरेच्या बाजूने केलं तरी पण चालेल. पण फिटिंग करत असताना पहिल्यांदा लाईन व्यवस्थित आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही नवीन शिकत असाल तर नवीन शिकणाऱ्यांसाठी ही ट्रिक खूप फायदेशीर पडणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघून घ्या. जर मी आता ही पहिली शिलाई जी मी मारून घेतली ती मी पहिल्यांदा खडूने पूर्ण मापे घालून आखून घेतली होती. आणि अशा प्रकारे आता आपल्याला त्याच्या साईडनेच त्याच लाईनमध्ये अगदी सरळ रेषेत समान अंतर ठेवून प्रत्येक लाईन घालून घ्यायची आहे. म्हणजे कसं फिटिंगचं जे ब्लाऊज आहे तो जरा कस्टमर जाड किंवा बारीक असं अंगात त्यांचे कमी जास्तपणा होऊच शकतो. तर असा झाला असता त्यांनी आपली एक शिलाई सोडून तो ब्लाऊज कंटिन्यू यूज करू शकतात. पुन्हा टेलरकडे जाण्याची त्यांना गरज पडणार नाही. त्याप्रमाणे अशा अगदी लाईनमध्ये सगळ्या शिलाई घालून घ्यायच्या आहेत आणि उरलेला पार्ट आपला जो कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जर आपल्याकडे ओव्हरलॉक मशीन नसेल तर ही फिनिशिंग शिलाई घालायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण नाडा बांधतो ना, तो नाडा बनवतो त्याप्रमाणे दोन्ही बाजू आत घालून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर ट्रिक्स आहे. खरं तर ही ट्रिक्स पहिला देखील आपण सुलट बाजूने मारून घेऊन नंतर फिटिंग करू शकतो. पण काही लोकांना हे जमत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ब्लाऊजचं पूर्ण फिटिंग चुकतं. त्यामुळे जर आपल्याला असं चूक होत आहे असं वाटत असेल तर ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आत कापड घालून आपल्याला लास्टची शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे ओव्हरलॉक मशीनची पण गरज पडणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आणि छान दिसेल. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी सर्व शिलाया घालून फिटिंगच्या लास्ट फिनिशिंग देखील खूप सुंदररित्या करून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारचं फिटिंगचे मापे कशी घालायची हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी तो देखील व्हिडिओ बनवेन. तर अशा प्रकारे मी दोन्ही बाजूचं फिटिंग्स करून घेतलेलं आहे. ब्लाऊज किती सुंदर फिनिशिंगमध्ये दिसतो ते पहा. आणि ब्लाऊज कस्टमरला देण्याआधी नवीन शिकणाऱ्यांनी पूर्ण दोरे कट करून ब्लाऊजचं फिनिशिंग सुंदर बनवून घ्यायचं आहे. म्हणजे कुठेही दोरे छोटे छोटे असतात बाहेर आलेले ते ठेवायचे नाही आहेत. आणि शिलाई मारत असताना पहिली आणि लास्ट शिलाई ही नेहमी लॉक करूनच मारायची आहे. आणि अशा प्रकारे हा मी ब्लाऊज फिटिंग करून सुंदर केलेला आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग पण किती छान दिसत आहे. अशा प्रकारचे मी नवनवीन व्हिडिओ घेत राहीन. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन येत राहीन. धन्यवाद.